लढत ही एकतर्फी रमेश भांजेंनी अगोदरच विजय मिळवलेला आहे. त्यांना जनतेने दिलेली उमेदवारी आहे. सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे, सगळ्याशी निगडीत उमेदवार आहे, माजी सभापती आहे, सगळ्यात मिळून मिसळून आहे. आणि त्यांनी स्वतः उमेदवारी मागितली नव्हती, आम्ही त्यांना उमेदवारी घ्या म्हणून सांगितली. चांगला त्याला कल जाईल. आणि पहिला जो भांजे म्हणून आहे तो सुद्धा ह्या परिचयातला भागातला माणूस, तो बी चांगला आहे, कार्य करणार आहे. पहिलंही त्यांनी काम केलेलं आहे, लोकांचा संबंध आहे. आणि नगर जिल्हा परिषद गटाचं वातावरण कमळासाठी चांगलं आहे, अनुकूल वातावरण आहे पूर्ण गटात. हा पूर्ण गटामध्ये. ह्यांनी गावात एकही माणूस असा ठेवला नाही की त्याला मदत केली नाही. त्यामुळं आम्हाला मतं मागायची काय गरज नाही. लोकच आम्हाला येऊन म्हणले ह्यांना उमेदवारी दिली, मी आम्ही उमेदवार आहे. उमेदवार म्हणजे आम्ही आहे असं जनतेचं मत आहे. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, मंगळवेढा तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद गट असतील किंवा 8ही पंचायत समिती, अत्यंत चुरचीचं असं वातावरण तयार झालेलं आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडी असं चित्र सध्या दिसत आहे. आणि आपण सध्या आहोत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातील ब्रह्मपूर या गावात. आता दामाजीनगर जिल्हा परिषद गटा अनुषंगाने जर का विचार करायला गेलं, भारतीय जनता पक्षाकडून रमेश भांजे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून महावीर ठेंगेल अशी काटेकी टक्कर सध्या बघायला मिळत आहे. त्याच अनुषंगानं आपण ब्रह्मपुरी गावातील लोकांचा काय असणार आहे कल, कोणाच्या बाजूनं ब्रह्मपुरीकर मतदान देणार आहेत किंवा एकंदरीतच सध्या ब्रह्मपुरीमध्ये कोणाची हवा आहे हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग काय बोलते ब्रह्मपुरीकर बघूया. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव सिद्धेश्वर कोकरे. इथलंच? हां, ब्रह्मपुरीचं. कसे ब्रह्मपुरीची हवा जिल्हा परिषद अनुषंगानं? जिल्हा परिषद अनुषंगानं बरं आहे. भाजपचं जरा वातावरण आहे इकडं या गटामध्ये. भाजपचं कशावर म्हणताय? भाजप का? काय आता केंद्रात नरेंद्र मोदीनं एक PM किसान योजने शेतकऱ्याला 2,000 रुपये देते, ती वर्षाला 6,000 रुपये त्याचा आहे. महाराष्ट्र सरकारचं एक 6,000, 12,000 रुपये ते मिळते. ते लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आहे ते. आता मध्यंतरी दुष्काळ पडला, ओला दुष्काळ, शेतकऱ्याला भरपूर पैसे दिले. हेक्टरी 8-9 हजार, 15,000, 18,000 जसं नुकसान झाले तर त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याला भरपूर पैसे दिले. ते त्यामुळं जरा भाजपचं कल आहे गावाकडे, इकडं ग्रामीण भागात. योजनांमुळे कल आहे. हां, योजना बी आहे त्या. एकंदरीत महिलाचं कसं झालं आहे माहिती आहे का, हे 1,500 रुपयेमुळं ही सगळी लाडक्या बहिणीमुळं सगळं भाजपच म्हणायला लागली ती. त्यामुळं ग्रामीण भागात कमळाची जरा हवा आहे इकडं. लाडक्या बहिणीमुळे. हां, लाडक्या बहिणीमुळे. जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण आहेत माहिती? जिल्हा परिषदेचे उमेदवार हे दामाजीनगर गटामधनं रमेश भांजे म्हणून आहे ते आरळीचे. आणि इथून ब्रह्मपुरीमधनं एक उमेदवार आहे आमचे सविता कोकरे म्हणून एक आहे पंचायत समितीचं. कसं आहे वातावरण नक्की हे दामाजीनगर जिल्हा परिषद गटात? दामाजीनगर जिल्हा परिषद गटाचं वातावरण कमळासाठी चांगलं आहे, अनुकूल वातावरण आहे पूर्ण गटात. हा पूर्ण गटामध्ये. आता ती महाराष्ट्र सरकारच्या योजना आहे त्या. आता थोडं या महाराष्ट्र सरकारनं भरपूर निधी दिल्यामुळं ग्रामीण भागात रस्ते आहे, ते लाईटचं शेतकऱ्याची लाईट माफ झालेली आहे पूर्ण. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे यावर्षी. आणि शेतकऱ्याला भरपूर योजना आहे त्या. आणि महाराष्ट्र सरकारनं आमदार इथला भाजपचा असल्यामुळं मागील त्याला निधी आहेच. कोणी बी कशाला बी जावा, मंदिर असू द्या, रस्ते असू द्या, पाणी असू द्या, गटारे असू द्या, कसल्याही प्रकारचं काही जर मागितलं तरी बी पैसे आमदार नाही म्हणतच नाही कोणाला. त्यामुळं भरपूर आता मागील तर आता आमची एक मागणी होती, भारत नाना आमदार असल्यापासून एक पंढरपूर रस्ता होता, एक 5 किलोमीटरचा एक रस्ता आहे. एवढी भयानक लोकांची आपदा होती ती पावसाळ्यामध्ये. आता एकंदरीत एखाद्या बाईची डिलिव्हरी जर करायची व्हायची झाली तर त्यांना बैलगाडीचं आणावं लागत होतं. मोटरसायकल जात नव्हती, बैलगाडी येत नव्हती. पावसाळ्यात एवढी भयंकर आपदा होती ती. आणि 15 वर्ष झालं तर आमदारनं 1 रुपयाचा कधी टाकला नाही भारतानं. समाधानदादा आमदार झाल्यावर रस्त्याचं काम चालू आहे आता तिकडे बघा. त्यामुळे लोक सगळेजण आता भाजप म्हणायला लागले. ठीक आहे. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेश माणिक भोसले. इथलंच ब्रह्मपुरीच. काय म्हणतात ब्रह्मपुरीकर निवडणुकीचं? भाजपच. कशावर भाजपला का? भाजपला कामं केली ते. आमदार साहेबांनी काम भरपूर केली ते. उमेदवार कोण आहेत? भांजे आणि कोकरे. भांजे आणि कोकरे. ठीक आहे. नमस्कार, काय नाव? संजय पाटील. इथलंच ब्रह्मपुरीचं? ब्रह्मपुरी. काय आहे ब्रह्मपुरीचा कौल?
ब्रह्मपुरीचा कौल काय सगळ्या देशात कौल असतेच की ज्या गावातला उमेदवार त्याला कौल असतोच की. गावातला उमेदवार. हो आणि आत्तापर्यंतचा ब्रह्मपुरीचा इतिहास आहे. बर शरद पुजारी उभारले होते त्यांना पोलिंग झालेल्या मतापैकी 80% मतं पडली होती. बर त्यानंतर आमच्या गावाचे अर्जुन तात्या पाटील उभारले होते त्यावेळेस त्यांना 90% मतदान झालं. बर आणि ह्यावेळेस सविता कोकरे उभारले बर त्याच्यापेक्षा जास्त मतदान होईल. सर्वसामान्य कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या कुटुंबात आम्ही उमेदवारी दिली. त्यामुळं मतं आमच्या गावात कमी पडतील हा विषयच नाही. दुसरा विषय आमदार साहेबांनी आत्तापर्यंत आम्ही जे जे मागितले त्याची पूर्तता झाली. आता काय लोकांनी गॉगल पिवळा लावला आहे, काय लोकांनी हिरवा लावला आहे, काय लोकांना कावीळ झाली आहे. काय लोक म्हणतात पंढरपूर रस्त्याचाच विषय सांगतात. पंढरपूर रस्त्या सोडून ह्यांच्याकडे काय विजन नाही. पण ह्या पंढरपूर रस्त्यासाठी 50 वर्षात 10 लाखाच्या पुढं निधी कोणीही दिला नव्हता. 10 मिनिटं. आज 8 कोटी रुपये निधी येऊन त्याचं मुर्मीकरण झालं आहे. आणि मुर्मीकरण झालं म्हणजे ती काय 4 फुटाचा रस्ता झाला नाही, 33 फुटाचा रस्ता झाला आहे. परंतु ग्वागलच तसा असेल 4 फुटाचा तर आपण त्याच्यावर चर्चा काय करून उपयोग नाही. त्या रोडला जी जाणारी लोक आहेत, कुणाच्या काय डिलेवरी झाल्या, कुणाची मयत झाली, त्या लोकांना ती परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे आम्ही सांगाय ना ती मतातनं कळलं लोकांना. बर जिल्हा परिषदच्या अनुषंगाने त्या 2 उमेदवाराकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे कसं फाईट कशी होईल? फाईट काय रमेश भांजे 1 नंबर उमेदवार आहे. बर सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे, सगळ्याशी निगडीत उमेदवार आहे, माजी सभापती आहे, बर सगळ्यात मिळून मिसळून आहे. आणि त्यांनी स्वतः उमेदवारी मागितली नव्हती, आम्ही त्यांना उमेदवारी घ्या म्हणून सांगितली. बर बर त्यामुळं 100% विजयी होणारा उमेदवार आहे. जनतेतनं उमेदवारी आली. जनतेतली उमेदवारी आहे ती. बर आणि विकासाच्या कामाला गती द्यायची असेल तर रमेश भांजे आणि कोकरे, सविता कोकरे ह्यांना निवडून दिलं तरच उद्या निधी वरनं येईल ना. बर निधी आणायचा म्हणलं तर सत्तेतला आमदार आपल्यापाशी पाहिजे आणि सत्तेतला आमदार आमचा आहे. बर आणि आमदार साहेब म्हणजे असे आहेत की विरोधी गट बघत नाहीत आणि स्वतःचा गट बघत नाहीत. मागाय आलं त्याला देणे. गावात काय काय दिलीत कामं काय? आमच्या गावात 6-7 सभामंडप दिलेत, रस्त्याचं काम दिलं आहे. आत्ता 97 लाखाची पाण्याची योजना आली आहे. बर त्यामुळे निधीला आमच्या गावात आम्ही मागाय कमी पडलो. आमदार साहेब निधी द्यायला तयार आहेत पण आम्ही मागाय कमी पडलो. परंतु इथून पुढच्या काळात कोणताही निधी आम्हाला कमी पडणार नाही. त्यामुळं विजय ही 100% आमच्या उमेदवाराचा आहे. विरोधकांचा पण आरोप होतोय की आमदारांच्या कामावरती आता जिल्हा परिषदचे म्हणजे मतं मागण्याचं काम होतंय. आता जिल्हा परिषदेच्या उभा राहिलेल्या उमेदवाराचं काही काम नाही का त्यानुसार? ना जिल्हा परिषदच्या उमेदवाराचं काम असल्याशिवाय आम्ही उमेदवारीच देत नाही ना. मग आता कसं आहे, त्यांच्याकडं काय कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम केलं आहे, त्याच्यावर काय लोक टीका करतात, ही रस्ता चांगला झाला नाही, ती रस्ता चांगला झाला नाही. मग ही रस्ते चांगलं झालेत ही कोणी केलेत? आज ह्या बटाण रस्त्याची अवस्था अशी होती, त्याचे व्हिडिओ पण आम्ही टाकणार आहे थोड्या दिवसात, आता 1-2 दिवसात. हा रस्ता बघा, आमचा पंढरपूरचा रस्ता बघा, सभामंडप बघा, ग्राउंड लेवलच्या गटारी बघा, विजू पाटलांना आमच्या केलेलं 1 कोटीचं काम बघा. हे सगळ्यांनी एवढा विकास केला असताना कामच झालं नाही, हे विरोधकाचं कामच आहे ना. विरोधकांनी कशावर बोलायचं? काम झालं नाही म्हणूनच बोलायचं आहे. मी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. बर 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 परंतु आमच्या आणि भाजपची युती आहे, त्यामुळे आम्ही मिळून काम करतो आहे. आणि समाधान दादाच्या कामावर आम्ही भरघोस खुश आहे. आमच्या गावचे नेते विजय पाटील, आमचे धाकटे बंधू म्हणतो आम्ही राजन भैया पाटील, ह्यांनी गावात एकही माणूस असा ठेवला नाही की त्याला मदत केली नाही. त्यामुळं आम्हाला मतं मागायची काय गरज नाही. लोकच आम्हाला येऊन म्हणले ह्यांना उमेदवारी दिली, मी आम्ही उमेदवार आहे. उमेदवार म्हणजे आम्ही आहे असं जनतेचं मत आहे, आमचं नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आप्पासाहेब देशमुख आहे. इथलंच का? इथलं ब्रह्मपुरीच. काय ब्रह्मपुरीचा कल? ब्रह्मपुरीचा कल एकंदरीत मंगळवेढ्याचे भाग्यविधाते आमदार समाधानदादा अवताडे व ब्रह्मपुरी गावचे युवक नेते राजन भैया पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्व युवक वर्ग
राजन भैया पाटील असतील, विजयसिंह पाटील असतील, अमर पाटील असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वानुमते ठरवलं आहे की रमेश भांजे आणि सविता मधुकर कोकरे सर्वसामान्य घरातील उमेदवार असणारा, ज्याला कोणताही राजकीय वरदहस्त नाही, वारसा नाही, गेली 10 वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेची कामे करणारा उमेदवार म्हणून सविता कोकरेकडे आम्ही पाहतोय आणि त्या प्रचंड मताधिक्यानं ब्रह्मपुरी गावातून लीड घेतील आणि ब्रह्मपुरी गण असेल किंवा दामाई नगर गट असेल, इथून सर्व भाजपचे उमेदवार 100% निवडून येतील. आता रमेश भांजे विरुद्ध महावीर ठिंगील ही हां. लढत तुम्ही कशी बघता, म्हणजे कशी लढत होईल? लढत ही एकतर्फी रमेश भांजेंनी अगोदरच विजय मिळवलेला आहे. बरं. त्यांना जनतेनं दिलेली उमेदवारी आहे. बरं. हां, आणि ही लढत भविष्यात जातीय समीकरणावर जाणारी लढत जातीय समीकरण करण्यावर. बरं. हां, लिंगायत वर्षे धनगर समाज जे काय आहेत बरं. या समाजाच्या माध्यमातून ही जातीय समीकरणावर भविष्यात जाणारी लढत आहे. आणि आमदार साहेबांनी केलेले विकास कामं तर त्यात भरघोसच आहेत. ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणी जलजीवन असेल, पंढरपूर जुना रस्ता असेल, गावातील रस्ते असतील, भरपूर कामं, सभा मंडप असतील, म्हणजे भरपूर निधी ब्रह्मपुरी गावाला आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळालेलं. आम्ही जी कामं, आता मी कोणत्याही नेत्याला न नेता कार्यकर्त्याचं काम करणार म्हणून आमदार म्हणून मी एक उदाहरण सांगतो. मी माझ्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी रस्ता नाही, गेले अनेक आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं. मी स्वतः दादाकडे जाऊन म्हणले की दादा मी प्रस्ताव ग्रामपंचायतमधून पाठवला आणि मला तो निधी मिळाला नाही अजून, मी 2 वेळा प्रस्ताव पाठवला आहे म्हणून. तर दादांनी लगेच DPDCतनं मला 3 लाख रुपये मंजूर केले. आता 5 लाख रुपये लागते त्या रस्त्याला, पण 3 लाख रुपये तुर्तास मला मंजूर केलेत आणि साईडच्या वॉल कंपाऊंडचे आणि त्या राहिलेल्या रस्त्यासाठी अजून 5 लाख रुपयाचा निधी देतो असं मला आश्वासित केलं. जातीय समीकरणाचा आता तुम्ही उल्लेख केला, हां. कोणाच्या पत्त्यावर पडेल जातीय समीकरणात जर इथं जर राजकारण तसं झालं? रमेश भांजेंच्या पडणार आहे. रमेश भांजे. हां, रमेश भांजेच येणार निवडून. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बिरुदेव कोकरे, बरं. ब्रह्मपुरी. कसं आहे वातावरण? वातावरण आमदार साहेबांच्या बाजूने चांगलं आहे. भांजे बी जिल्हा परिषदेला चांगला माणूस निवडलेला आहे आणि मधु कोकरे जी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेही चांगले निवडलेले आहेत. आणि आमदार साहेबांचं काम बघायला गेलं तर सगळ्या बाजूनी चांगलं आहे. आत्तापर्यंत जे आमदाराला कुठल्या करता आलं नाही ती कामं आमदार साहेबांनी, समाधानदादांनी केलेली आहेत. काय काम आहे आमदार साहेब? आमदार साहेबांनी रस्ता केला, सभा मंडप दिलं, इथं बिरोबा सभा मंडप दिलं, माकोबाई सभा मंडप त्यांनी दोन्ही दिलेले आहेत. नमस्कार. काय नाव? ज्ञानेश्वर रघुनाथ निलकंठ. कुठलंच? हा, ब्रह्मपुरीचा. कसं आहे ब्रह्मपुरीचा कल? ब्रह्मपुरीचा आता सध्या भाजपकडं फार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आता भाजपच्या सगळं केंद्रात राज्यामध्ये सरकार असल्यामुळे मोदीच्या PM किसान योजना, सन्मान निधी, लाडकी योजना, यामुळे वातावरण जिकडं आहे तिकडंच लोकांचा कल राहणार ना. आता हे असताना दुसऱ्याचा विचार करायची काही गरज नाही ना. प्रवाहाच्या विरुद्ध होऊन चालत नाही. आणि आता सध्या बघितलं तर तसं राजकारण भाजपलाच वातावरण जास्त आहे. आणि इथं स्थानिकला जे दिलेले उमेदवार आहेत ते सगळे जनतेतले आहेत आणि आता गरिबातल्या लोकांना प्राधान्य दिले वास्तविक पदात, त्याच्या दृष्टीने तो चांगला त्याचा कल जाईल. आणि पहिला जो भांजे म्हणून आहे तो सुद्धा ह्या परिचयातला भागातला माणूस, तो बी चांगला आहे, कार्य करणार आहे, पहिलंही त्यांनी काम केलेलं आहे, लोकांचा संबंध आहे आणि परिचय, त्यामुळे त्यांना ते वातावरण चांगलंच राहणार आणि ते अगदी वनवे त्यांना राहणार आहे, म्हणजे निवडूनच येणार ते. त्यांना काही हे नाही की निवडून नाही येणार असं काही समजायचं नाही, ते निवडून आल्यासारखेच आहेत. भांजे अगोदर उपसभापती होते. हा होते, त्यांनी काम केलेलं लोकांचं माहिती आहे, लोकांचं परिचयाचं आहे, मग त्यामुळे लोक ते विचार करणार वर सरकार कोणचं आहे. आता लोक सध्या काय करतात, वर कोणतं सरकार आहे, योजना काय मिळत आहेत, किंवा जर सर्वसामान्यातला माणूस कोण आहे आपल्या भागातला तो कुठं जाणार. आमदार प्रश्न ही जिल्हा परिषद आपली निगडीत काम आहेत, ही त्यांच्याकडे गेल्यानंतर करणारा माणूस आहे, निदान ते माणसाचं ऐकून तर घेऊन समजून घेणार तर आहे ना. अशा लोकांना ते लोक करत असतात. वरनं काही राजकारण असते प्रत्येक गावात गट तटीचं, पण माणसाकडे बघून ते परिवर्तन होत असतं, लोक त्याकडे जात असतात, टाकत असतात. आता लोक या माध्यमातून हुशार झालेत, TV मोबाईलमुळं कळते की लोकांना कोणता उमेदवार निवडून द्यावा, कोणा नाही. आता विरोधकाला खरं बघितलं तर आता सांगण्यासारखं त्यांच्याकडे मुद्दाच नाही की कुठला म्हणजे मांडावा आणि कुठल्या गोष्टीवर मतं मागावी.
असा विरोध असावा, असो नाही असं नाही, पण त्यांनाही मतं जनतेपुढं काय तर मांडायला पाहिजे ना, काहीतरी मुद्दा की ह्यासाठी आम्ही करतोय, उभा राहतोय, आम्हाला मतं द्या. त्यांचं काम आहे मागणं, मागणार ते. जनता शेवटी कोणाला निवडून द्यायचं ते ठरवतात. जनतेला कसं आहे, जिकडं वारं वाहतं तिकडं वाहावंच लागतं, आणि वाहनंही चांगलं आहे, ही काळाची गरज आहे. विरोधकांकडून होणारा मुख्य आरोप म्हणजे विरोध आरोप करायला काय त्या राजकारणात हे आरोप प्रत्यारोप होतच असतात. खाल्ल्या पातळीवर सुद्धा आरोप होतो, त्याला काय महत्त्व द्यायचं नाही. आपल्याला कामाच्या दृष्टिकोनानं बघायचं आहे. तो कोणावर आरोप करणं करूच नाही. वास्तविक राजकारणात ह्या खूप गलिच्छ व्हायला लागले. माझ्या मते तर राजकारण लोकांना सगळा कंटाळा आला आहे. आता हे काय वास्तविक लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका घेणं ही प्रक्रिया करावीच लागते, पण एकमेकावर टीका करू नये, वाईट बोलू नये. काय विकासासाठी तुम्ही लोकांवर मांडा, त्यांच्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. त्यांची काय अडचणी, घरगुती अडचणी असतील किंवा शेतीविषयी काय, पाण्याविषयी काय जे गरज आहे त्यांनी ते महत्त्वाच्या करावं. हो, तो मुद्दा करा. उगाच त्याच्यावर टीका करणं, कुठं काहीतरी काढत बसणं, यात काय अर्थ नाही. राजकारण करावं, कधी करावं, त्या कामाच्या विषयी राजकारण करावं. वैयक्तिक कोणाच्यावर टीका करू नये किंवा कोणाचं त्याचे काही वाईट साईड बोलू नये, हा मुद्दा आहे त्यातला. तुम्ही जनतेसमोर काय पाहिजे, जनतेला तुम्हाला काय हवं आहे हे विचारून त्यांनी त्यांच्या पुढे जावं आणि त्याला मागावं. मागू नये असा विरोध असावा, पण कसा लोकांना काय पाहिजे त्या दृष्टीनेच असावा, आणि लोक जनसामान्यात मिसळणारा, त्याची छाप पडणारा असावा, की तिथवर गेल्यानंतर त्याचं काल आहे तसा त्यांनी विचार करा. बोले मी तो काम ना करू, काय बापा तुझं काम आहे, तर असं विचारून जरी त्याचं समाधान केलं तरी पुष्कळ आहे. सगळीच कामं व्हावं अशी अपेक्षा नसते, ते त्यांना बी होते ते करत असतात, करत नाही असे. सगळा पूर्ण तालुका असतो, जिल्हा आहे, त्याच्यावरती सगळ्यांचीच कामं होतात असं नाही. म्हणजे खरोखरच ज्याचं काम होत असं केलं तर ते अतिच आनंद होतो त्या माणसाला, की मनात त्याविषयी प्रेम राहतं, की माझं न काम होणारं झालं ते मनाला आनंद देत असतं. हे महत्त्वाचं आहे. बाकी